हाय गाइज, गुड मॉर्निंग. स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या चॅनलच्या एका नवीन ब्लॉग मध्ये. मी आज बायकोच्या घरी आलेलो आहे सासरवाडीमध्ये आणि इकडनं त्यांच्या घराच्या स्लॅब वरती सध्या उभा आहे आणि त्यांच्या स्लॅब वरून गावचा व्ह्यू खूप सुंदर दिसत आहे. बघू शकता तुम्ही. गाईज, आता आम्ही बैलगाडी घेऊन शेतामध्ये निघालो आहोत. आम्ही सध्या निघालो आहोत शेतामध्ये. मी सध्या सासरवाडीमध्ये आहे, बायकोच्या गावामध्ये. तिच्या भावाने बैलगाडी घेतली आहे, त्यांच्या शेतामध्ये निघालो आहोत. तर तुम्ही बघू शकता ते लोक बैलगाडीमध्ये बसले आहेत. मला पण खूप वेळचं बोलतात की दाजी बसा. मेहुण्याने खूप आग्रह केला की दाजी चला शेतामध्ये जाऊया बैलगाडी मधून, म्हणून मी आता त्यांच्या शेतामध्ये जात आहे. पण बैलगाडीमध्ये बसायला खूप ऊन झाला आहे, त्यामुळे मी त्यांना बोललो की मी चालत येतो, तुम्ही बसा. तर तुम्ही बघू शकता ते सध्या बैलगाडीमध्ये बसलेले आहेत सर्वजण. बाळू, अजून किती लांब आहे? हा, मी लहान असताना शेतामध्ये जाण्यासाठी खूप हट्ट करायचो बैलगाडी मधून, आणि नेहमी मी बैलगाडी मधूनच शेतामध्ये जायचो. खूप मजा घेतली लहान असताना शेतामध्ये जाण्याची, बैलगाडीमध्ये जाण्याची, फिरण्याची. परंतु गाव मला खूप आवडतं. मी नेहमी गावाला येत असतो, कारण गावच्या आठवणी, खूप जुन्या आठवणी मनामध्ये जपून ठेवलेल्या आहेत. कारण गावचं वातावरण खूप छान असतं आणि मला ऊन खूप वाढलेलं आहे. त्यांची गाडी, बैलगाडी खूप लांब गेली. रियांश, त्याला शिकव ना, सम्यकला शिकव ना कसं करतात. काय रियांश, काय करत? गड्डा कशासाठी? मांजरीचा पाय. कशाला रे बाबा, नको ना रे. बघा इकडे यांचा केळीचा बाग आहे. यांच्या शेतामध्ये केळी वगैरे भरपूर प्रमाणात लावले. बघू शकता हे झेंडूचे फुल आहे, शेतामध्ये आले. हा पूर्ण
भुईमुग आहे, यांच्या शेतामध्ये भुईमुग लावलाय. आम्ही भुईमुग तोडलाय बघा. याला बघा, या आंब्याच्या झाडाला किती मोठ्या प्रमाणात आंबे आले आहेत. सध्या कैऱ्या आहेत, ह्या पूर्ण झाड भरून गेलं आहे कैरीने. बघा बघा, हे कैऱ्या किती आलेल्या आहेत. पूर्ण झाड भरून गेलं आहे कैरीने. खाली पर्यंत आलेत आंबे, बघा तुम्ही. पूर्ण झाड भरून गेलं आहे कैऱ्यांनी. बघ, गावची मजाच खूप मित्रांनो वेगळी असते, जे कधी मुंबईला आपल्याला बघायलाही मिळत नाही. आता मित्रांनो, ही पण गेली आहे कैरी तोडण्यासाठी. झाडावरती खूप कैऱ्या आल्या. तोडलीस काय? किती कैऱ्या भरपूर प्रमाणामध्ये आहे तिकडे. बघू शकता ही कैरी किती छान आहे. मुंबईला आपल्याला हे काहीच बघायला मिळत नाही. गाव तर गावच असतं बघा. हाय गाईज, बघा आम्ही आता केळीच्या बागामध्ये आलो आहोत आणि मुलं पण इकडे खूप खेळतात आहे. त्यांना खूप मजा येते. सम्यक दादा पण खूप एन्जॉय करतोय. बघू शकता, तुम्हाला दाखवतो आता. दादा कुठे गेला दादा? बघा, हा केळीचा बाग आहे, खूप छान आहे. पाणी सोडलंय पूर्ण, विहिरीचं पाणी चालू आहे त्याला. दादा कुठे गेला? मुलं एकदम खेळतात आहे, त्यांना आनंद वाटतोय. अरे दादा काय करतोय? अरे पडला, बापरे, पूर्ण भिजलास तू तर. अरे तुम्ही काय रंगपंचमी होळी खेळताय का? अरे तिकडे जाऊ नको. बंद केलं पाणी. दादा, अरे दादा, अरे माझ्या अंगावर फेकू नको ना दादा. रियांश, रियांश काय तुमची रंगपंचमी चालू आहे का? बघू शकता मित्रांनो, इकडे केळीला पाणी दिलंय. पाणी चालू आहे केळीच्या बागाला, आमच्या शेतामध्ये. अरे दादा, बघा किती मस्ती करतोय. माझ्या अंगावर पण चिकन फेकलंय त्याने पूर्ण. केळीच्या बागांना असं पाणी दिलं जातं, असे दांड बनवले जातात. बायकोचा भाऊ आहे बारका, बाळू पाणी देतो केळीच्या बागांना.
अरे रियाश काय करतोय? बघा आता तो केळीच्या बागामधून पूर्ण खेळून आलाय, चिखलामध्ये पूर्ण भिजलाय आणि आता झोका खेळतोय. पडशील दादा, दादा पडशील, दादा पडशील ना बाळा. अरे उतर खाली. बघा आता कसं तो पळत चालला. मस्ती केली ना ह्या दोघांनी, ते रियांश आणि सम्यकनी खूप मस्ती केली. बघा गाईस, बैलगाडी निघाली आहे. मी पण बसतोय आता बैलगाडीमध्ये. कसा बसू? फायनली मित्रांनो बसले आता बैलगाडीमध्ये. येताना नव्हतं बसलो, आता जाताना बसलोय, कारण येताना खूप ऊन होतं. येताना खूप ऊन असल्या कारणाने मी बसलो नव्हतो, परंतु जाताना आता बसलो. भारी वाटते खूप. बैलांचं नाव काय बाळू? नाव काय? हौशा बकऱ्या रे, हौशा बघा. बाळू बैलगाडी खूप छान चालवतो. बैलगाडी खूप खास येते. गाडी पण आली आहे, बाईक आता आम्हाला घेण्यासाठी. बाईक घेऊन जातो. बाळू मी जातो आता बाईक वरती. तू ये एकटाच बैलगाडीत. आता गाडीतून उतरलो आता